तर चहा ठेवला. चहा ठेवत ठेवत तुम्हाला मी बोलले आणि दूध वगैरे तापायला ठेवलं. देवाची भांडी घासून घेतलेली आहेत सगळी, कारण रोजच्या रोज भांडी घासली ना बरं वाटतं. आणि हे आहे आपले नारळ, म्हणजे हे उगवलेलं नारळ आहे आणि हे ओटीला घातलेले नारळ आहेत माझे, ते उगवलेत. तर सकाळची कामं म्हणजे पहिलं चहा आणि मग सगळं काम करायचं, कारण आजी लोकांना पहिलं चहा लागतो. मग अशी वरूनच आवाज येत होता, देवपूजा अर्धीच ठेवली, म्हटलं पहिलं तुम्हाला चहा करून देते आणि मग मी माझी कामं करते. तर चहा आपला उकळलेला आहे, कॅटलीत ओतून देऊया. हे बघा कॅटली इकडं ठेवलेली आहे, कारण 2 दिवस झालं थंडी जास्त आहे ना, त्याच्यामुळं काय होतं, चहा पाहिजे बघा आम्हाला. काही असो, सगळ्यांचा सकाळी सकाळी कालवा असतो, चहा, आई चहा. आणि नाश्त्याला पण द्यायचं मला, तर मी आता म्हटलं बाबा नाश्त्याला पण देऊया लगेच त्यांना, कारण वडापाव आणलेले आहेत आणि वडापाव आणि चहा आजचा नाश्ता आजी लोकांचा. हे बघा, एक फोन हातामध्ये असं धरायचं, हा मोबाईल असा हातामध्ये धरायचा आणि व्हिडिओ काढायचा. आणि हे करताना ना लय उशीर होतो मग माझ्या कामाला, म्हणून आहे ना काही करताना व्हिडिओ दाखवता येतो, काही करताना फटाफट कामं करायची, कारण पाहुणे येतात. मग पाहुणे आल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर बोलायचं का मी काम करायचं, म्हणून मी सकाळची पटापटा माझी कामं करून घेते पहिलं. एखाद्या वेळेस झालं जमलं तर दाखवायचा नक्की प्रयत्न करते. चहा पण सांडला बघा, हे असं काहीतरी होतं. मग त्या मोबाईलमध्ये आपलं लक्ष असतं आणि मग हे कामाचा आपल्या गोंधळ होतो. त्याच्यापेक्षा आहे ना पटकन काढायचं आणि आपलं आपलं काम चालू ठेवायचं. सांडला ना चहा आता. मला सांडाला आवडत नाही, म्हणजे तुम्ही म्हणसाल असं कसं ताई, नाही आवडत मला. दूध उतू गेलेलं, ते चहा सांडलेलं, सांडला आता, सांडलेला सांडला, धरतीला गेला म्हणायचा. पण इथं कुठं जमीन आहे, फरशीवर कपड्यांनी पुसून घ्यावं लागतं. आजही हॉटेलवाले बरेचसे चहा एक ग्लास बाहेर पहिला केलेला रस्त्यावर गिलासभर पाणी आणि ते हे करतात, तसं माझं आज झाले म्हणायचं. चला पहिलं चहा देऊया आणि मग आपलं बघूया काम. इकडचं सगळं आवरून घेतलंय. पूजा काय म्हटलं का, पूजा माझी देव पाण्यात राहिली आणि हे सगळं असं चालू आहे. फुलं पण आज खूप छान अशी भेटली मला तिकडं सगळे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कोण गेलं इकडं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे घ्या चहाची कॅटली आणि वरती चहा प्या. नाश्त्याला वडापाव आहेत, नेहला या. आंघोळी वगैरे झाल्या? स्वच्छ. तू पण केली आंघोळ? आता चालली आहे? बरं जा जा. चला गार्डन बघूया आपलं. गार्डन रोज दाखवावं लागते तुम्हाला सगळ्यांना. फुल लागलं होतं बरं, खूप छान असं फुल लागलं होतं आणि वाहिले मी पिंडीवरती, खूप छान असं वाटते. तुळशीचा जरा शेंडा तोडला, म्हटलं उंच जात होती ना तुळस. इकडं पण तुळशीला फुल वाहिलेलं आहे. मस्त आहे. कसं वाटतंय? छान वाटतं ना ताईचं गार्डन. आणि गार्डन आणि हे सगळ्या माझ्या मुलींच्या चपात्या चालल्यात बघा. आकाच्या आणि कुंभारच्या चपात्या चालल्यात. चपात्या. नमस्ते, रामकृष्ण हरी. झालं का मंगलमावशी आंघोळ्या वगैरे? जावावरती चहा प्यायला. मंदाई त्यांना पण सांग, भामाजीला कोमलला सांगा वरती. कोमल, भामा, मंदाई सगळेजण वरती जावा. आता सध्या कोमलला आणि भामाला सांगतोय की खाली चालायला शिका म्हणून, कारण त्यांच्या दोघींचं खूपच हे होतंय. सर पण आले होते, सरांनी पण सांगितले की ह्यांना जरा चालायला लावा सगळ्याला म्हणून. BP शुगर आहे ह्यांना, पॅरालिसिस झालेला आहे. कारण एका ठिकाणी बसले तर ह्यांचे हातपाय असेच बसून राहतील. नाड्या चालल्या पाहिजे चालल्या तर, म्हणून त्यांना सकाळचं थोडंसं चाला म्हणून सांगितलेलं आहे त्यांना. त्या दोघींना तर चालायला लावतो, म्हणजे लावतोच आम्ही सकाळी. बरोबर आहे का आका? हा, आकालाच कसं चालता येते? काय म्हणतात सर आलेले आपल्याकडे, काय म्हणतात तुम्हाला? चाललेलं चांगलं असतं. हा, चाललेलं चांगलं असतं म्हणलं. हा, शरीराची हालचाल झाली पाहिजे. हा. एका ठिकाणी बसल्यावर दुखतं का नाही दिवसभर? आणि आकाबाई आमची हुशार आहे, सगळं काम बी करते, स्वयंपाक पाणी करते, भांडणं बी करते, आहे का नाही? भांडायला बी एक नंबर. आ, काय म्हणते? नाही भांड. होय का?
छान चपात्या करते कुंभार बघा. सकाळच्या चपात्याचं काम कुंभारकडेच असतं माझ्या. बाकीचं पुन्हा माझी मी बघते. तेवढ्या चपात्या करून द्या बाई मला म्हणत असते. चपात्याचा मोठा आधार आहे बघा कुंभारचा आपल्या. आज पूर्ण काम असं करून घेतलेलं आहे सकाळपासून आणि आता थोडंसंच राहिलं आहे आपलं हे. आता उद्यापासून कॉलमचं काम चालू होणार आहे. टाक्या आज सकाळी लवकर आले होते हे सगळे लोक आणि होईल आता 4 वाजेपर्यंत हे पण काम संपणार आहे. इकडचं थोडंसं स्टील बांधायचं चाललंय अजून. तर मी आज आले, आपल्याकडे जे भाभी येत आहेत नेहमी भजन कीर्तन वगैरे म्हणतात त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या घरी आल्याच्या नंतर महादेवाचं मंदिर आहे त्यांच्या पार्किंगला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. खूप आग्रहाचं निमंत्रण होतं की ताई तुम्ही यावंच लागेल आणि यायचं म्हणून. तर हे काही वस्तू आहेत भाभींनी देवासाठी ठेवलेल्या इकडं. जे काही आहे ते आज खूप छान भाभींनी सजवलं. भाभीचं मंदिर हे बघा, इकडं दिवा आहे, इथं कासव, नंदी महाराज आणि आतमध्ये भोलेनाथांची पिंड म्हणजे महादेवाचं खूप छान असं स्थान आहे इथं. आणि सकाळी 4 वाजता भाभी उठून पूजा करतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी सकाळी खूप छान अशी पूजा केलेली आहे इथं. ही आहे भाभीचं मंदिर. मी तुम्हाला सांगितलं होतं की ते खूप मोठ्या भक्त आहेत भोलेनाथाच्या म्हणून. आणि माझ्या सोमूचं दर्शन घ्या म्हटल्या. म्हणजे ते असं महादेव वगैरे आपण म्हणतो पण ते तसं म्हणत नाही. त्यांनी नाव दिलेलं आहे सोमू. माझा सोमू कसा दिसतोय म्हटले आज बघा तुम्ही. खूप छान असं मंदिर आहे त्यांच्या पार्किंगमध्ये. इकडं देवाचं सगळं आणि त्यांचं हे घर आहे. कृष्णाची मूर्ती आहे इकडं आणि ते आहे तिकडं बसल्या. हॅपी बर्थडे भाभी. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य निरोगी लाभो तुम्हाला. आणि आता 70-75 साल आहेत ना, पुढचे 75 साल तुम्ही असंच तरच आजार तर मी भाभीला साडी पण नाही आणलं. भाभीला सांगितल्या फुलांसारखं नेहमी भाभी हसत छान आनंदी राहा. आणि भाभी धन्यवाद वाढदिवसाला मला बोलवलं.